हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर चला आज आपण नेरळला जाऊया. नेरळ हे माझा आजोळ आहे आणि नेरळमध्ये माझे मामा आणि माझी आत्या पण राहते. तर आपण आज त्यांच्याकडे जाऊया. नेरळ माथेरान हे थंड हवेचे ठिकाणी. इथे घाटावरती मुलं गोळ्या खाण्यासाठी थांबली होती. इथला गोळा एवढा सुंदर आहे ना, खूप छान. आणि व्ह्यू बघा तुम्ही किती छान येते. नेहमी आम्ही नेरळला जाताना इथला गोळा फेमस आहे, तो आम्ही खातोच. गोळा खातो आणि पेरूसुद्धा घेतो. काळा कट्टा सगळ्यांनाच आवडतो, त्यामुळे सगळ्यांनीच काळा कट्टा घेतलेला. आणि इथे बघा किती मस्त एन्जॉय करत करत मुलं गोळा खात होती. त्यानंतर आम्ही आता आमच्या मामाकडे पोचलो. हा आमचा मोठा मामा आहे. एवढा भारी आहे ना आमचा मोठा मामा. म्हणजे माझे मामा सगळेच खूप छान आहे. माझी आत्या पण आमची खूप छान आहे. असं प्रेमाने एवढं तो म्हणजे देत होता ना सगळ्यांना. त्यांनी मस्त वडापाव केलेला आणि चकली केलेली. तो सगळ्यांना प्रेमाने खायला घ्यायचं. सगळ्यांचं खाऊन खाऊन एवढं पोट भरलेलं ना, सगळे म्हणत होते नको मामा नको, पण मामा काही ऐकत नव्हता. म्हणजे त्याला असं वाटत होतं, आम्ही गेलो की असं वाटतं की त्यांना माझ्या मुलींना मी हे देऊ का ते देऊ, हे देऊ का ते देऊ. म्हणजे असं आहे माझा मोठा मामा. माझे तिन्ही मामा खूप चांगले आहेत आणि माझ्या आत्या पण खूप चांगले आहेत. आता इथे मस्त विशाल बघा मस्त गिटार वाजवत आहे आणि बाळ आमचं थोडं रडत होतं, त्याच्यामुळे सगळेजण त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत होते. इथे मामा जिजूंना पण चकली देत होता की खा बाबा, टेस्ट करा कशी झालेली येते. आणि इथे बाळ रडत असल्यामुळे मी आणि माझी बहीण आहे सोनल, ते आम्ही दोघंजणं झोका देत होतो. झोका द्यायला झोका नव्हता, त्यामुळे आम्ही एक म्हणजे त्याचंच दुपटं घेतलेलं आणि त्या दुपट्यामध्ये झोका देत होतो आणि गाणं बोलत होतो. बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. इथे आमचे रील्स काढणं चाललेलं आहे बाळाच्या सोबत. सगळ्यांनी मस्त अशा आम्ही रील्स काढत होतो. त्यानंतर माझा 3 नंबरचा मामा आहे ना, शिरीष मामा, त्यांच्याकडे गेलो. माझी आजी इथे झोपलेली. माझी आजी म्हणजे दुधावरची साय, हे म्हण त्याला खूपच लागू होते, कारण एवढी भारी आहे ना माझी आजी. इथे सगळे मस्त जेवण वगैरे करत होते. बाळ झोपत असल्यामुळे हे असं सगळ्यांचं करणं चाललेलं होतं, कारण तो रडत होता ना त्यामुळे. आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या आत्याच्या घरी निघालो. इथे कशी मस्त एन्जॉय चाललेला आहे सगळ्यांचा. ही माझी मोठी आत्या आहे. माझी मोठी आत्या एवढी चांगली आहे ना, म्हणजे खूपच छान आहे. लहानपणापासून खूप लाड करेन, आत्तासुद्धा ते आमचे एवढे लाड करते ना, खूपच लाड करते. तर आम्ही आत्याकडून आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. म्हणजे आमचा आता परतीचा प्रवास चालू झाला. म्हणजे माझ्या आजोळी आलं ना की मला एवढं छान वाटतं ना. मी पहिल्यांदा खूप म्हणजे खूप तिथे राहिलेली आहे. आणि मी जेव्हा घरी यायचे ना म्हणजे लोणावळ्याला, तेव्हा मला खूप रडायला यायचं, कारण एक अटॅचमेंट अशी निर्माण झालेली. आणि आमचे सगळे नातेवाईक एवढे प्रेमळ आहेत ना, खूप म्हणजे खूपच प्रेमळ आहेत. त्यामुळे एक अटॅचमेंट अशी निर्माण होती की त्यांच्याकडे जाण्याची ओढ लागलेली असते. तर चला आता माझं आजोळ कसं वाटलं तुम्हाला, हे नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.